नाही, तू असं नाही ऐकायचं. आता तुला मृत्यूमुखी काढूनच मला माझा हात मोकळा करून घ्यावा लागेल. तेव्हा आता भोग आपल्या कर्माची फळं. दोघांमध्ये समाधान युद्ध झाले आणि अंतिम क्षणी तो माता महालक्ष्मी शरण आला. हे माते, मला क्षमा कर. मी तुझे हे अद्वितीय रूप समजू शकलो नाही. मला क्षमा कर. पण मी स्वतःच भाग्यवान समजतो की मला तुझ्यातून मृत्यू प्राप्त झाला. पण अंतिम क्षणी माझी एकच इच्छा आहे. बोल करवीरा, तुझी काय इच्छा आहे? हे माते, ज्या ठिकाणी तू माझा वध केलास त्या भूमीवरती तुझा सदैव वास राहू दे आणि त्या भूमीस करवीर हे नाव प्राप्त होऊ दे. जशी तुझी इच्छा करवीरा. यापुढे या भूमीवर आमचा वास अनंत काळ असेल आणि या भूमीवर आमचा वास असल्या कारणाने येथील लोक आम्हाला करवीर निवासिनी या नावाने आमचे पूजन करतील. तथास्तु. महालक्ष्मीस युद्धाचे आव्हान केले. त्या बहुरूपी विष्णूला सांगा तुझ्या पत्नीला वाचवत सरळ समोर. जरी अंत करतो की नाही ते पहा. हे असुर सम्राट कोल्हासुरा, तुझा अंत करण्यासाठी मी एकटीच समर्थ आहे. तुला जो आपला मृत्यू समीप आला आहे असे वाटत असेल तर हो युद्धास तयार. ज्याप्रमाणे तुझा पुत्र करवी याचा अंत केला त्याचप्रमाणे तुझाही अंत करण्यास मला क्षणाचाही विलंब लावणार नाही. मूर्ख अज्ञानी स्त्री पुन्हा आव्हान देतेस. जर एवढंच सामर्थ्य असेल तर समोर येऊन युद्धास तयार हो. बघूया कोणाचा अंत होतो ते. ठीक आहे तर हो युद्धास तयार. अंतिम क्षणी कोल्हासूर देखील महालक्ष्मी शरण क्षमस्व माते, क्षमस्व. हा सूर सम्राट कोल्हासूर तुला शरण आला. माते, मला क्षमा कर. हे कोल्हासुरा, तुझा पुत्र करवीर याप्रमाणे तूही आम्हाला शरण आलायस आणि शरण आलेल्याला अभय देणे ही आपली नीती आहे आणि म्हणूनच मी तुला अभय देते. जा कोल्हासुरा, मी तुला जीवन दान देते. नाही माते, नाही. मला जीवनदान नका, मला मोक्ष हो. माते, हा कोल्हासूर तुझ्याकडे आपल्या मृत्यूची भिक्षा मागतोय. माते, माझ्यावर दया कर. मला मोक्ष दे माते, मला मोक्ष दे. हे कोल्हासुरा, तुझ्या वदनाने तू आम्हाला प्रसन्न केलेस आणि म्हणून आम्ही तुला अवश्य मोक्ष प्रदान करू. या भूमीवर माझ्या नावाबरोबरच तुझंही नाव मोठ्या आदराने पुजले जाईल. ही भूमी कोल्हापूर या नावाने प्रसिद्ध होईल आणि येथून माझा वास अनंत काळापर्यंत असेल. तसेच माझे येथील मूर्त स्वरूप कित्येकांचे आराध्य कुलदैवत बनेल. 3.5 शक्तिपीठांपैकी प्रथम शक्तिपीठ म्हणून या भूमीला मान्यता मिळेल. सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ.
त्यांची पत्नी अनूप होती. ही पतिव्रता आणि सौंदर्य संपन्न म्हणून तिची ख्याती सारीकडे गरजत होती. दोघांनी पती पत्नींचा गृहस्थाश्रम सुखा समाधानात सुरू होता. परंतु अचानक कर्दम ऋषी क्षयरोगाच्या पिढीने ग्रासल्या गेले व अचानक एक दिवस वैद्यराज, पाहता झालंय तरी काय यांना? त्यांना क्षयरोग झालाय. तो आता इतका टिपेला पोचलाय, त्यावर आता माझ्या वैद्यशास्त्रात सुद्धा उपाय नाही. वैद्यराज, निदान आपण तरी असं म्हणू नका. पतीच्या निधनाने अन्नसती अनुभूतीने सती जाण्याचा निर्णय घेतला. परंतु पोटी मुलं असल्याने तेथील मुख्यमुलींनी व त्यांच्या स्त्रियांनी तिला तापसी जीवन जगण्याचा मार्ग सुचवला. तुला अरण्यात राहावं लागेल, तापसी जीवन जगावं लागेल. सुंदर, काय सुंदर सूर लाभला. कोण आपण? हे सुंदर, मी शैलावती राज्याचा राजकुमार. आम्ही या मार्गाने जात होतो. इतक्यात तुमचा सुंदर सूर आमच्या कानावर पडला आणि आमची पावलं इथे वळली. हे सुंदर, आमच्यासाठी ते पुन्हा एकदा गावं अशी आमची इच्छा. क्षमस्व राजन, परंतु मी कुठल्याही परपुरुषासाठी गाऊ शकत नाही. परपुरुष? अगं, आता पण परके राहिलेत कुठं? तुझ्या सौंदर्यानं तू केव्हाच आम्हाला आपलंसं केलंस. तेव्हा आता लज्जा कसली? थांबा राजन, पुढे येऊ नका. मी एक ऋषी पत्नी आहे आणि पती निधनानंतर या अरण्यात तापसी जीवन जगत आहे. तेव्हा राजन, आपण निदान त्याचा तरी मान ठेवावा. पुढे येऊ नका, अन्यथा अनर्थ होईल. आई मायावी असुरा, तू माझ्या भक्ताला छळून फार मोठा अपराध केला आहे आणि त्याची शिक्षाही तुला भोगायला बघत आता तू माझं राऊत राहू तर मग हो आता मृत्यूच तयार.
धन्य झाले की माझ्या हकेला तू धावून आलीस. अनुभूती, मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. तू मनोवांछित वर माग, तर मग तू मला एक वचन दे. बोल अनुभूती. हे माते, ज्याप्रमाणे तू माझ्या हकेला धावून आलीस आणि असुरापासून माझे रक्षण केलेस, त्याचप्रमाणे तू तुझ्या प्रत्येक भक्तांच्या हकेला धावून जा आणि संकट समयी त्यांना मदत कर. तू ज्याप्रमाणे माझे कल्याण केलेस तसेच इतरांचेही कर. आणि त्यासाठी या भूमीवर तुझा अनंतकाळ वास असावा हीच माझी इच्छा आहे. अनुभूती, तू धन्य आहेस. जगाच्या कल्याणार्थ तू जी इच्छा प्रकट केलीस ती कौतुकास्पद आहे. तेव्हा अनुभूती, आम्ही तुझ्या इच्छेस मान देऊ. आजपासून या भूमीवर जगाच्या कल्याणार्थ वास करणार आहोत. यापुढे आमच्या या मूर्ती स्वरूपास ललिता या नावाने पुजले जाईल व यापुढे माझे हे रूप पूर्ण शक्तिपीठ म्हणून प्रसिद्धीस येईल व अनेकांचे आराध्य दैवत म्हणून पूजनीय होईल. तथास्तु. राजा वेणूला भगवतीने वचन दिल्याप्रमाणे जेव्हा विवाहास योग्य झाली त्यावेळी साक्षात महादेवाचा अवतार असलेल्या महर्षी जमदग्नीशी तिचा विवाह करण्यात आला. अत्यंत क्रोधित आणि उग्र असलेल्या जमदग्नी ऋषींसह रेणुका जीवन व्यतीत करीत असता तिला परशुरामासहित 4 पुत्ररत्न झाले. पतीची सेवा हाच आपला धर्म मानून रेणुका आपल्या परिवारासह तापसी जीवन व्यतीत करीत होती. एकदा अशीच पूजेचे पाणी आणण्यासाठी रेणुका नदीवर गेली, परंतु नदीच्या पात्रात तिला इंद्रपुरीचे सौंदर्य दृष्टीस पडले. लग्नानंतर राजेशाही थाटात लुटलेली ही रेणुका त्या सुखाला बघून हुरळून गेली. किती हे सुखी समाधानी जीवन. यांना कुठल्याही गोष्टीची तमा न चिंता, ना कुठली भीती. नाहीतर आपण प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागते. पतीच्या आदेशाचे पालन करणं, मुलांचं संगोपन करणं, याचं सारं आयुष्य जाणार की काय देव जाणे. अंतर्ज्ञानाने ही गोष्ट जेव्हा जगदग्नी ऋषींच्या लक्षात आली त्यावेळी ते अत्यंत क्रोधित झाले. इकडे रेणुका जेव्हा ठाणावर आली त्यावेळी तिने आपले मन
ती तशीच आश्रमाकडे निघाली. परंतु अगोदरच सर्व काही ज्ञात असलेले महर्षी जमदग्नी अत्यंत क्रोधित झालेले होते. मला तुझं कौल देखील पाहायची इच्छा नाही. आपली स्वतःला प्रतिभा समजतेस का तिची लाज वाटत नाही? मुलीवर मला क्षमा करा. इंद्रपुरीचं सौंदर्य बघून माझ्या मनावरील संयम सुटला. मी हे विसरले की मी एक ऋषी पत्नी असून अशा सुखाचा विचार करून देखील माझ्यासाठी पावत आहे. तुमच्या माझ्याला जे पाप कृत्य केलंय ते तुम्हाला मान्य आहे? मग तिला त्या पाप कृत्याची शिक्षा मिळावी हे देखील तुम्हाला मान्य असेल. तुमच्या माझ्याला मी मृत्यूदंडाची शिक्षा देतो. मृत्यूदंड? पण तिथं म्हाताऱ्या आपला गुन्हा मान्य केला. निदान त्याचं मान तरी राखायला निघालेला शब्द मला होणार पिताश्री. आणि तिच्या मातेचा शिरच्छेद करा. आणि माझ्या मातेचा शिरच्छेद एवढी शिक्षा तुम्ही कोणाला देतात? मला की माझ्या मातेला? माझ्या हाताने माझ्या मातेचा शिरच्छेद करायचा म्हणजे त्याच्या आदेशाचं उल्लंघन करायला सर्वात मोठा पाप लागतो आणि तिला त्याच्या पापी पुत्राचा शिरच्छेद करायला हवा. पिताश्री हे का केलं आपण? योग्य तेच केलं. योग्य अरे हे जर योग्य असेल तर मग अयोग्य काय? आमच्याच मातेची हत्या तुम्ही आमच्याच हातून करून पाहताय. ज्या मातेनं आमचं संगोपन केलं, आम्हाला जन्म दिला, अशा मातेचं शीर झालं वगैरे करणं हे कुठल्याही पुतळ्याला शक्य होणार नाही. महाराज काय जगातल्या कुठल्याही पुतळ्याला शक्य होणार नाही. मला जर ते शक्य नसेल तर तू ही मृत्यूला स्वीकार. हे माझ्या कर्माची फळं. परशुरामा, तुझ्या तीन भावांप्रमाणे किंमत आहे का? होय पिताश्री. पिताश्री, माझ्या मातेलाच नितांत प्रेम, पण तेवढे तुमच्या आज्ञेचं पालन करणं हे माझं परम कर्तव्य. आता मला क्षमा कर मात्र, तू माझं तुझ्या प्रेम नाही असं नाही, पण पिताश्रीच्या आज्ञेचं पालन करणं हे माझं परम कर्तव्य. मातांना माझ्या प्रेम बसवण्यास सापड मिळतो. आता तूच त्याचा मार्ग सुचव. पुत्र परशुराम, माझ्या प्रेमापोटी माझे तिन्ही पुत्र माझ्या डोळ्यांसमोर मृत्युमुखी पडले. तू जर या
परशुरामा, तुझ्या या कृत्यामुळे तुझं या विश्वाच्या स्मरणात राहशील. असं कुठल्याला स्मरण होणं यासारखे विषय दुर्दैव होते. छोट्या पुत्राने आपल्या मात्याचा वध केलं. मी तुला वचन दिलेलं आहे आणि ते नक्कीच पूर्ण करेन. बोल काय होत पिताश्री? माझी फक्त एकच इच्छा, आपण माझ्या तिन्ही भावनांना पुरवलं जीवन द्यावाचं करावं आणि माझी माता मला परत होईल. परशुरामा, मी तुझ्या तिन्ही भावांना पुन्हा जीवित करतो. मात्र तुझ्या मातेला तुझ्यामुळे पुन्हा जन्म मिळेल. हे कसं का पुत्र परशुरामा? तुला कदाचित हे ज्ञात नसेल की तुझी माता ही सर्वसाधारण स्त्री नसून ती एक शक्तीचा अवतार आहे. ज्यावेळी तिथं शिरच्छेद केला त्यावेळी तिथं शिव पृथ्वीच्या अशा ठिकाणी जाणं पडलं की ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पापकृत्य किंवा रक्तपाताची सावली देखील पडली नाही. आणि ते ठिकाण म्हणजे सह्याद्री पर्वत रांगेतील माहूरगड हे होतं. याच ठिकाणी तुझ्या मातेचं भगवत रूपात दर्शन घेऊ. आपले वचन पूर्ण करून घेतल्यानंतर परशुराम आपल्या भावंडांचा निरोप घेऊन आपल्या मातीच्या शोधात निघाला. तेव्हा तो शोक करून तो मातीस विनंती करू लागला. माते, कुठे आहेस माते? तुझ्या दर्शनासाठी मी आतुर झालो. माते, तू कुठे आहेस? मला दर्शन मला माता, मला दर्शन, तुझं दर्शन. परशुरामा, तुझी व्यथा मी समजू शकतो. आपल्या मातेवर तुझं असलेलं नितांत प्रेम बघून मी तुझ्यावर प्रसन्न झाले. तू मला शोधण्यासाठी इतकी कष्ट घेतलीस तेव्हा माझ्या दर्शनासाठी तुला आणखी थोडे कष्ट काढावे लागतील. माते, तू फक्त आदेश कर. तुझ्या दर्शनासाठी मी कोणत्याही गोष्ट करायला तयार आहे. मग तरीच परशुरामा, मला जर तुला पूर्ण रूपात बघायचं असेल तर या सह्याद्रीच्या खोऱ्यात असलेल्या पवित्र अशा माहूर डोंगराला तुला प्रदक्षिणा घालावी लागतं. पण हो, प्रदक्षिणेच्या दरम्यान तू एकदाही माझ्या हाकेला मागे वळून बघायचं नाही. अन्यथा अनर्थ होईल. पुत्र परशुरामा, लक्षात ठेव, ही तुझी परीक्षा आहे. जशी तुझी आज्ञा वाटेल. मला क्षमा कर माते. पण जरा दिवसापासून त्या दर्शनाची आशा आणि माझ्या प्रवासा हाकेला मला नाही आवडत. पण परशुरामा, मला मात्र आजपासून इथेच राहावे लागेल. होय परशुरामा, आता मी ह्याच रूपात या कैलासाला गेले. माझ्या भक्तांच्या इच्छा पूर्ण पाळण्यात शिवाय परशुरामा, माझं हे स्थान पूर्ण शांती म्हणून प्रसिद्धी देईल. माझं हे रूप अनेक भक्तांचे कुलदेवत म्हणून पूजले आहे.
संतांनी आणि ऋषीगणांनी ओंकाराचे स्मरण केले. तुमच्या सुमनांनी प्रसन्न झाले. वैशाख